नमस्कार, मी बालाजी आळंदीकर, केपीएम न्यूज मधनं. तर आज आपण आलोय मावळ मतदारसंघामध्ये, मुळशी मतदारसंघामध्ये, आणि आपल्यासोबत आहेत मांडेकर साहेब, कार्यक्षम आमदार इथले. तर त्यांच्या माध्यमातून सर्व मतदारसंघातील आणि मतदारसंघाच्या बाहेरील सर्व युवक युवतींना काय उद्योग क्षेत्रातला संदेश देऊ इच्छितात त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. दादा, काय संदेश आहेत? खरं तर आजचा मुहूर्त हा 3.5 वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त समजला जातो. आणि या मुहूर्तावर बरेचसे व्यावसायिक आपला कुठलाही व्यवसाय असो किंवा एक शुभ कार्य याच दिवशी करण्याचं आयोजन करतात. त्याच पद्धतीने आज आमच्या अश्विनीताईंनी अरा ब्युटी पार्लर या नवीन व्यवसायाच्या या ठिकाणी सुरुवात केली. प्रथमतः तिला मी या व्यवसायाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खरं तर आपण पाहतोय पूर्वीचं सूस आणि आत्ताचं सूस यामध्ये खूप मोठ्या 10-12 वर्षामध्ये खूप फरक पडला. आणि आता या ठिकाणी असंख्य लोक बाहेरून येऊन राहू लागली. काही मोठे मोठे गृहप्रकल्प या ठिकाणी आले. काही पूर्वीच्या काळात काही लोकांनी आपले 1 गुंठा 2 गुंठ्याच्या जागा घेऊन ठेवल्या त्याही ठिकाणी त्यांनी बांधकामं केली. आणि अनेक शाळा कॉलेज या भागात येत असताना जशी सुविधा मिळत गेल्या त्या समस्या पण या ठिकाणी वाढत गेल्या. परंतु या ठिकाणी अनेक व्यावसायिक या ठिकाणी गृहप्रकल्प किंवा वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी घरं उपलब्ध होत असताना अनेक लोक उद्योग व्यवसायानिमित्त या ठिकाणी आल्यानंतर या भागात राहण्याला पसंती देत आहे. आणि मग हे लोक या ठिकाणी राहत असताना त्यांनाही अनेक प्रश्न या ठिकाणी असतात. जसं लाईट, पाणी, वीज, रस्ता जे असतात त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपण पाहतोय की आजच्या काळामध्ये फॅशन झालेली आहे. पार्लर हे प्रत्येकालाच गरजेचं होऊन बसलेलं आहे. पूर्वी नव्हतं, परंतु आज काळाची गरज आहे. आणि मग अशा वेळेस आपल्या भागातील मुली असेल किंवा कुणीही असू द्या, कोणा घरात शुभकार्य असू द्या, त्यावेळेस या ठिकाणी येत असताना कुठेतरी आपल्याला जवळच ही सेवा मिळाली पाहिजे अशी प्रत्येकाची धारणा असते. आणि ती तशी मानसिकता पण असते की बाहेर जाऊन कुठं वेळ घालवण्यापेक्षा जवळ असेल तर नक्कीच त्याचा फायदा त्यांनाही होत असतो. वेळेची बचत होती आणि चांगलं काम पण या ठिकाणी ओळखीचं असेल तर होत असतं. त्यामुळे आज सुनीताईने हा जो उद्योग केलेला आहे एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. कुठेतरी बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वतःच या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये पुढे यायचं. परंतु आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या जवळच्या 2 महिलांना कसा उद्योग मिळेल यासाठी त्या प्रयत्न करतात. आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा व्यवसाय चालू होत असताना त्यांच्यामुळे या भागातील महिलांची किंवा जे कोण त्यांच्याकडे कस्टमर येणार आहे त्यांची चांगली सोय होणार आहे. आणि त्यांना अनुभव पण चांगला आहे. त्यामुळे भविष्य काळात त्यांचा उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने भरभराटीत जाईल अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी त्यांना मनापासून धन्यवाद देतो.